चांगला बंगला राहिला बांधशील, तू या एखाद्या पुस्तकात अशी ताकद आहे का ढगाला हल्ली पाऊस पडतो? तू वाचलेली पुस्तकं समाजाच्या कल्याणाकरता आहेत, ती पुस्तकं सांग. हे काय करतो? एक रेल्वे भर वाचिलेन, ट्रक भर वाचिलेन, ट्रॅक्टर भर वाचिलेन, गबाळ भर वाचिलेन, डोंगरा इतके वाचिले, कशाला सांगायला लोकांना? विश्वाच्या कल्याणाकरता वाचलेली पुस्तकं कामाची असतात. अशी तर कुंटाला पडत किती स्तुती सुमने आनंद वाहिनी स्वामी रामांना सांगितलं, राम अरे तू फारच माझी प्रशंसा करतो. चांगल्या लोकांना स्तुती आवडत नाही. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी. खरं साधूचं लक्षण सांगितलं. महत्व हरवी चातुर्य नपवी, विशेषण मिळवी महत्व हरवी. काय वाक्य मालकांचं. या चौकटीत जो बसतो तो साधू, या चौकटीत बसतो तो वारकरी. क्या बात. वाह 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 वाह. या शेवया पाठ करीत जा म्हणजे आमचे महाराज लोक पुन्हा नीट अभ्यास करतील. असेच सांगते ते, यालाची बेलाला शिंग्याच्या त्याला. आमच्या काळात असं होतं बरं का. आणि मग त्या ठिकाणी खळ्यावरल्या गप्पा सांगायला का तुमल्या. इथं बसलेला एक एक व्यक्ती 1000 गिरगाव करीत गेला. असे श्रीमंत लोक आहेत तुम्ही. आणि 2 तासाचा वेळ पुरंदाची उद्योगातल्या लोकांनी आपल्या पुढे ज्ञानोबरायचं चिंतन, तुकोबरायचं चिंतन ऐकायसाठी 2 तासाचा वेळ काढाय. आणि त्या वेळात जर बाकीच्या गप्पा कीर्तनकार सांगत असेल तर त्याला कोण्या नरकात त्या कीर्तनकाराला टाकावं देवाला पण कळायचं नाही. वेळ नाही. चांगल्या लोकांचा, सात्विक लोकांचा वेळ मातीत घालणं कीर्तनकाराला पाप लागत असते, पूर्वज नरकाला जात असतात. उपदेशपर बोललं पाहिजे. भले एखाद्या गोष्टीचा राग आला तरी हरकत नाही. भगवतीने सांगितलं, अरे राम अजून एक माझ्यापेक्षा श्रेष्ठ स्त्री आहे, जातो तू तिच्याकडे. पत्ता लिहून दे ना. शंकराचार्य स्वामी राम 52 साली 51 पद सोडून दिलं. 49 ते 51 2च वर्ष शंकराचार्य पद. राजीनामा देऊन टाकला पदाचा, देऊन टाकला. मंत्री होता येत बरं, शंकराचार्य होता येत नाही. शंकराचार्य नाही होता येत महाराज कोणाला. फार मोठा अधिकार असतो. आणि मग दिल्लीला आले स्वामी रामाने. दिल्लीहून 120 मैल अंतरावर एक शहर आहे, त्या शहराचं नाव आहे आग्रा. आग्र्याला स्वामी राम आले. पार्वतीबाई गेले याच्यावर सांगते. आग्र्याला आले. 27 दिवस पाऊस नव्हता. आपल्याला मागे कसं आता पावसाळा असून उन्हाळ्यासारखं होतं. आताही आपलं तसंच झालं. खिचडी शिजायला घातली, अर्धी शिजली, चूल इजली. आता मकाच्या कणसाच्या पिठ्या सोला ना तुम्ही. अर्ध्याला खालून दाणे असतील, वरून होपाड. ते बी अशा नाही पोचल्या, बारीकच आपल्या बारीक 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 बारीक. शेतीची आवड आहे मला चांगली. शेती चांगली करतो. शेती चांगली करतो म्हणूनच कीर्तनात टकटक बोलतो ना, भीती वाटत नाही ना. इकून सुटलं निघले कापूशाचा काय तांगा. 27 दिवस पाऊस नाही आग्र्यात. आग्र्यात प्रवेश केल्याबरोबर एक भिकारी दिसला. भिकारी दिसला. भिकारी परवडा बरं का. कोणापेक्षा सांगू तुम्हाला? भिकार चोट लोकांपेक्षा. राजकारणातल्या लोकांना भिकार चोट लोक नाही भेटत असते. आणि तुम्हाला भीती जास्त भिकार चोट लोकांची. त्याच्यासाठी गाड्या तुम्हाला उभाच करावं लागतात. कारण भिकार चोट लोकांची लाईनच जात नाही. त्याच्यासाठी गाडी नाही उभी केली. ते पहिल्यासारखे नाही राहिले. कसे झाले आता? काय शिंगा आले त्याला. म्हणून भिकार चोट लोकांची सगळ्याला भीती. भिकारी परवडा बरं. भिकारी किती पण परवडा, पण भिकार चोट नाही परवडा. भिकाऱ्याची अपेक्षा असली तरी त्याची स्थान होत असते, बाकी नसते. भिकार चोट लय विचित्र लोक. भिकारी होता तो भिकारी. एक लक्षात ठेवा. याच्याहून एक दुसरं शिकायला भेटल. कोणाला लहान समजायचं नाही. स्वामी रामांनी त्या भिकाऱ्याचा चेहरा बघितला. 50 मंत्र्याचे चेहरे जे श्रीमंतीतलं ते जास्त का वैभवातलं एकट्या भिकाऱ्याकडे होतं. हे उग आता हल्ली मंत्र्यांना मोठं म्हणतात म्हणून लावलं. याला काही पुरावा नसतो. एवढा तेजस्वी भिकारी, राहायला घर नाही, भिक्षा मागायला पात्र नाही. स्वामीजी कळा तळा भिक्षा.
डाव्या हातात काठी. त्या भिकाऱ्याला बघितलं स्वामी रामांनी वाकून नाही नमस्कार केला, पण छातीवर हात ठेवला. नम्रतेचं लक्षण. युद्ध प्रसंगातला एकदा मी प्रसंग महाभारतातला जाबालीने वर्णन केलेला प्रसंग पाहिला. महाभारतात बघायचं नाही, पुन्हा महाभारत पाहिल्यावर नाही सापड्या म्हणताल बाळ्यानं कशात सांगितलं, मी वाचून सांगतोय. महर्षी जाबालीने एक संदेश दिला, युद्धातली नम्रता. समोरून युद्ध करत असणाऱ्या व्यक्तीच्या हातातले जर शस्त्र संपले असतील तर त्याने हात वरी करायचा, पुढचा मारित नाही त्याला. हे नम्रतेचं लक्षण. नम्रतेचं लक्षण. एक सोपं सांगू आपल्या ग्रामीण भागातलं लक्षण तुम्हाला, सोपं सोपं. एक पुत्र दुसऱ्या गल्लीत गेल्याच्या नंतर त्या गल्लीतलं ते पुत्र बॉस असते. त्यानं वाव केल्यावर त्याच्या गल्लीतले 7-8 मित्र त्याच्यासाठी जमा होते. आणि हे नवीन पुत्र त्या गल्लीत गेल्यावर याला एक लक्षात आलं पाहिजे, आपल्याला फाडते, याच्याकडे नम्रता एकच आहे, यानं कष्टा घालायचा. कष्टा कळाला ना तुम्हाला? शेपूट वरी असते कुत्र्याची, पण खाली शेपूट दोन्ही पायाच्या मधात धोत्राच्या कष्ट्यासारखी घातली की पुढचं पुत्र त्याला चावत नाही, ते म्हणते आपल्याला भेट. हे नम्रतेचं लक्षण. नम्रतेचं लक्षण. आणि एरवी नम्रतेचे लक्षण नमस्कार, राम राम, जय हरी, प्रणाम, वाकणे वगैरे आदरयुक्त लोकांकडे वाकायचे. मग स्वामी रामांनी हात छातीवर ठेवला आणि भिकाऱ्याला या शब्दाचा अर्थ प्रणाम. श्रुती विचार करत असेल, पुराण विचार करत असेल, शास्त्र विचार करत असेल, अधिकारी लोकांकडे बघत असतात, किंवा ह्या तिन्ही लोकांचा विचार करून अधिकारी लोक वर्तन करत असतात. हा संप्रदाय ऋषीप्रणीत संप्रदाय, हा संप्रदाय मुनिप्रणीत संप्रदाय, हा संप्रदाय वेदप्रणीत संप्रदाय, हा संप्रदाय शास्त्रप्रणीत आहे, हा संप्रदाय पुराण प्रणीत आहे. हा संप्रदाय एखाद्या भंगाऱ्याच्या ताब्यातला नाही, त्यानं वर्चस्व घ्यायचं नाही. मी म्हणून हा तुला कोणी विचारणार? ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध अनुरागी या लोकांच्या सानिध्यातला संप्रदाय. भिकाऱ्याला पाहून छातीवर हात ठेवला. प्रणाम महात्माजी, प्रणाम. भिकाऱ्याने असं बघितलं, प्रणाम स्वामीजी. भिकारी भिकारीच प्रणाम स्वामीजी. हात तर असा होता, एका हातात काठी. प्रणाम स्वामीजी. महर्षी श्री शंकराचार्य. आता पुढे फार पदवी आहे, नुसती शंकराचार्य नाही, महर्षी, तपस्वी, तेजोनिधी, तेजोभास्कर, काय काय पदवी असतील स्वामी रामांना. ह्या सगळ्या पदव्यांनी परिपूर्ण पात्र असणारे स्वामी रामांनी भिकाऱ्याला विचारलं, महात्माजी साधवी कहाँ ठहरती है? हिंदीत बोलायचे, महात्माजी एक साध्वी राहतात आग्र्यामध्ये, त्या कुठे आहे? उत्तर काय द्यावं माहिती? ते म्हणले नाही, आमची माडी आहे, त्या माडीच्या पलीकडे पिपळाचं झाड आहे, त्याच्या पलीकडून डावीकडे वळा, तिथे एक बाभळीचं झाड असेल, पुढे आंब्याचं झाड असेल, तिकडून बदामाचं झाड असेल, बारीकसा वडा येईल, पलीकडून एक माडी आहे, त्याच्या पलीकडे मग त्या बाई राहतात. असला पत्ता नाही सांगता. ऐका भिकाऱ्याचा पत्ता. स्वामीजी त्या ठिकाणी साधवी राहते. ते हिंदीत वाक्य आहे सगळं, पण आता मी मराठीत सांगतो. ज्या बाईला गौऱ्या नीट लावता येत नाहीत का, तिने धिरडे करायचे नाही. पिठाचा नाश होत असतो, पिठाचा नाश. जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत का, तिने बासुंदी करायचीच नाही, दुधाचा नाश होतो. आपल्याला मराठी नीट येते ना, बाकीची येतच नाही. कशाला इचकायचं घरच्याचा इकडच्या, काही गरजच नाही आपल्याला, आहे का नाही? इतक्या पुरतं बोलायचं. आपल्याला काही दुसऱ्या राज्यात जायचंच नाही. गेलो फक्त एकदा गोव्याला, तिथून आल्याहून कळतो. गोवा पाहिलं नव्हतं, कीर्तनाला गेलो मी, 5 कीर्तन झाले ते गोव्यात. तिथून आल्यावर गाडी गुतली आमची ट्रॅक्टरात, तेव्हापासून तर बसून. बाकी 2-3 राज्यात मराठी बोलणारी बऱ्यापैकी लोक आहेत. कर्नाटक, तेलंगणा, तिकडे खूप 400-500 सप्ते. हैदराबादला 90 सप्ते होते, पण ती मराठी कळते ते लोकांना. महात्माजी ज्या ठिकाणी भास्कर क्षीण झालाय, भास्कर म्हणजे सूर्य, अख्ख्या आग्र्यात ऊन तापलं होतं, आता तापल्या असं. आणि ती साध्वी जिथं बसली होती तितक्या जागेवर ढग सूर्याच्या आडंगी गेलता. त्याला आपण शिराळ म्हणतो. तिथं सावली धरली होती. काय साधी असेल, काय साधी असेल. जाऊ वापे साधी ठरते. स्वामी रामांनी दोन्ही हात छातीवर ठेवले. गणेश बुवा, साध्वीचा पत्ता जागा न सांगता आकाशातली मुद्रा सांगून सांगतोय, ते भिकारी किती मोठा असेल. निघाला शंकराचार्य, निघाले पुढे.
भिकारी समोर जात असताना शंकराचार्यांना शंका आली की हा भिकारी एवढा मोठा तेजस्वी सूर्याचा प्रकाश लाजला, त्या भिकाऱ्याच्या डोक्यावर ऊन नव्हतं, एकट्याच्या डोक्यावर सूर्याची सावली, तितकी खळबळ झाला. आश्चर्यचकित झाले स्वामीराम, शंकराचार्य आश्चर्यचकित झाले, काय भिकारी मागायला तर पात्र नाही, महात्माजी भिक्षा मागते जीव पात्र नाही, पात्र काय की वास्तव. मग कशी भिक्षा मागता? रोज सकाळी 12:14 दुपारी, सकाळी शब्द चुकीचा गेला, रोज दुपारी 12:14 12 वाजल्याच्या नंतर राहिलेल्या 14 मिनिटाच्या आत कांती भिक्षा मागतोय. कांती भिक्षा कशाला म्हणतात माहिती? शिजलेली पदार्थ, त्याला कांती भिक्षा. कांती भिक्षेला या पवित्र वारकरी संप्रदायानं एक पवित्र नाव दिलं. त्या नावाचं नाव आहे, त्या भिक्षेचं नाव आहे मधुकरी. हिला कांती भिक्षा म्हणतात, पुराणाचं नाव. मग तळ हातावर बोटं सोडून मधल्या भागावर जेवढं बसतंय एखाद्या पवित्र घरी मागायचं, तितकं ग्रहण करायचं. 12:14 आत पाणी पिणे, दुसऱ्या दिवशी तितकं अन्न खाणे. प्रणाम केला. त्याच्या पाठीमागं फार इतिहास आहे, पण पुढे सारख्याचं पुन्हा एखादा पुरावा तुम्हाला देतो. त्या भिकाऱ्याने सूर्य पण थांबेल, थांब म्हणे, आजच्या दिवस, काल तर भिक्षा घेतली नव्हती. एक महात्मा बोलायला, त्याच्याकरता माझा भिक्षेचा टाइम संपल, त्याच्याकरता तू थांब. कळा थांबवायची ताकद होती, भाऊ थांबवायची ताकद, करण थांबवायची ताकद, लय थांबायची ताकद, निमिष थांबवायची ताकद. भिकाऱ्या काय भिकारी असेल तो, काय भिकारी. अहो सूर्य फक्त देवानं थांबवा. दोन पळभरी होय स्थिर माध्यानाशी दिनकर, पळभरी होय स्थिर. भगवान जन्माला आले त्यावेळेला सूर्य थांबला होता. दोन प्रहरी काग सखे, दोन प्रहरी काग सखे, सूर्य थांबला, सूर्य थांबला. राम जन्मला सखे, राम जन्मला सखे, राम जन्मला, राम जन्मला सखे, राम जन्मला, हा शपथ पुरावा एका व्यक्तीनं दिलेला. दोन प्रहरी काग सखे, सूर्य थांबला, हे राम जन्मला सखे, राम जन्मला, राम जन्मला सखे, राम जन्मला. मध्यरात्री काग सखे, मध्यरात्री काग सखे, चंद्र थांबला, चंद्र थांबला, कृष्ण जन्मला सखे, काला जन्मला, कृष्ण जन्मला सखे, काला जन्मला. मलाही जरा गाता आले आता, चांगले लोक सांगा. तुझी
खाणीतलं गाडगे. कोलते माऊली त्यांचे सुपुत्र आहे. वा छान आवाज आहे. पुरावा गोड बोला. असा पुरावा दिला की वैकुंठवाशी रतराम बाबा केळकर म्हणायची कोटीच नव्हती. पाठांतर केलं पाहिजे. जिथे सूर्य क्षीण झाला तिथे साध्वी राहते. इथपर्यंत आलतो ना. स्वामी राम भिकाऱ्याला प्रणाम करा निघाले पुढे. चिंचीचं झाड आहे, जांभळीचं झाड आहे, आवळ्याचं झाड आहे, त्याच्या बाजूला जाईचा वेल आहे आणि त्या झाडाच्या खाली एक कबर आहे, छोटीशी कबर. त्या महालात नाही सांगलो ना, वेगळी वेगळी. कधी योग आला तर बघा. आता काय असेल मलाही सांगता येणार नाही, मी इतिहासातच सांगतो. आणि त्या कबरीच्या पुढे बसलेली साध्वी स्त्री आहे. तिच्या डोक्यावर छत्र धरले सूर्य. स्वामी रामांनी आवाज दिला. ती भगवान शिवजीच्या पुढे नाही, ती गणपती बाप्पाच्या पुढे नाही, ती पांडुरंगाच्या पुढे नाही, ती एखाद्या देवादेवतेच्या पुढे नाही. तिथे एक कबर. पण तिला काय म्हणावं? स्वामी राम होते, ते शंकराचार्य होते. इतिहास वाचा स्वामी रामांचा. बऱ्यापैकी भाषा त्यांना अवगत होत्या. स्वामी रामांच्या मुखारविंदातून एक वाक्य पडलं, बीबीजी. बीबीजी म्हणजे एका भाषेत माताजी, साध्वीजी, माताजी त्याचा अर्थ होतो. बीबीजी. बाईनं माग पाहिलंच नाही, पाहिलंच नाही. बोलिये श्रीराम. माग न पाहता आश्चर्याचे धक्के दोन बसले. एक धक्का बसला, ही पिराची उपासक असताना हिच्यावर सूर्य सावली धरतो, हा एक धक्का. आणि दुसरा धक्का बसला, माग न पाहता माझं नाव घेते. ती बाई दुसऱ्याच्या सुनायला लावून देणारी नव्हती. दुसऱ्याच्या घरी इस्तू टाकणाऱ्या लय बाय काय काय. फक्त तिची सासू बाहेर जावा, हिला तितकीच संधी मिळते. हो, वरपळून जाशील, वरपळून झोपीत भिताड पडून ते अंगा असे पाप करशील. टकटक दिसायला तिघी जण उभे राहतात. तुम्ही दुसऱ्याच्या सुनाला नाव ठेवणाऱ्या, लावून देणाऱ्या तुम्ही तिघी जण उभ्याच राहतात. एवढं तुमचे नाव पटपट. नग नग जाऊ दे बाबा. आताच्या बाईचा गावा झाला आणि पुन्हा अजून 10 दिवसाला तिचा व्हाचा. उगा अटॅक गिटॅक याचा सभापती साहेब त्याच्यामुळे नाही घेत. एवढ्या बार माफ करतो, पण याच्यानंतर चुका करू नका. अशा कळत मला. माझ्या गोळ्या थोड्या संपल्या. नवऱ्याला खालीवरी बोलणाऱ्या 5 जणी उभ्या राहतात. टकटक दिसायलात मला. नीट बोलत नाहीत तुम्ही नवऱ्याला. काय कीर्तनकार चिरून बी खाल्ला तरी तुम्हाला पुण्य भेटतोय. पुन्हा कळाल्या 2. त्या मागच्या भीती नवऱ्याला नीट बोलत नाही. माग पाहू नका तुम्ही, माग बोला पाहता. तारवा काय कीर्तन घेऊ देत नाहीत दुसऱ्या बारात. विठाला विठाला. काही जरी घाय भरले होते वाटतं खरंच कळतं का नाही. मी नेहमीच माझ्या माईंनो राग येऊ नका. घरातल्या लोकांपेक्षा दुसरा देव मोठा बनतात. तुम्हाला एक सांगू माझ्या माईंनो, माझ्या मालकाचं वाक्य, जी माणसं घरात नीट राहतात ती वरी नेण्याच्या लायकीची असतात. जयाची आईकची धड नाही, त्याची परत्र पुसशी काय. त्याचं वरचं काय विचारायचं. सुंदर स्वयंपाक करत असेल तर आजीनं नातवाचे बुट द्यायचे, सॉक्स द्यायचे, त्याची पेन्सिल द्यायची, त्याचं दप्तर द्यायचं, त्याचा डब्बा भरायचा. त्याची आई स्वयंपाक करीत असेल तर आजीनं मदत करायची. नातू स्वयंपाक, आई स्वयंपाक करायली, दारात ऑटो रिक्षा शाळेचा हॉर्न वाजवायला आणि आजी तुळशी पिढे घालायली. आणि मग आजी मग म्हणते, महाराज आमचा नातू जरा मोकार निघला. ते अजून लय मोकार नाही, अजून जरा मोठा झाल्यावर ते ट्रॅक्टर घालणार आहे. पूजा कशाला म्हणते? समोर आलेलं काम पूजा असते आणि ते आटपल्याच्या नंतर मिळालेला वेळ ही देवाची पूजा असते. कामामध्ये काम काही मना राम राम, भवश्रम सुख होईल. आदरणीय डॉक्टर हुशे साहेबांचे काका वारले. जालना हॉस्पिटलचे सर्वेश्वर, त्यांचे काका वारले. त्यांच्या मंडळी सुद्धा गायनिक आहेत.
प्रसूती तज्ञ आहेत, भेटायला गेलो. साहेब तुम्ही घरी आहात? काका वारले. नाही म्हणे, तुमच्या काकांना श्राद्धांजली ती आहे, तुम्ही हॉस्पिटल उघडा. एखादा तुमच्या नावावर आलेला विळत आलेला पेशंट तुम्ही त्याला औषधोपचार करून तो सुखरूप होऊन घरी गेला की तुमच्या काकाला श्रद्धांजली आहे. ताई साहेब, तुमच्याकडे येणारी एखादी माऊली डिलिव्हरीसाठी ती वेळ पुसू देत नाही. ती जर तुमचं हॉस्पिटल पाहून वापस जर गेली तर पुण्य नाही लागत. तुमच्या सासऱ्यांना श्रद्धांजली, चुलत सासऱ्याला तुम्ही हॉस्पिटल उघडणे कामच माणसाचा परमार्थ आहे. मी नेहमी सांगत असतो. तुमच्याकडे कॅनल आहे का? कॅनल नसतील ना, आहे का? काय काय भागात असेल ना कॅनल. जाऊ द्या. विहिरीला पाणी भरपूर आहे, नदीला पाणी भरपूर आहे, कॅनलला पाणी भरपूर आहे, लाईट आहे, आणि मकाला पाणी द्यायचं, आणि गिरगावकराचं कीर्तन सुरू. मोटर बंद केली कीर्तनात बसला. नालायक 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 नालायक. हो, कीर्तन कधी आहे, पण वाळलेली मका पुन्हा दुरुस्त करता येत नाही. नाही करता येत. शेतकऱ्याला त्याचं काम करणं, हजारो कीर्तन ऐकल्याचं पुण्य प्राप्त होत आहे. तुम्ही राजकारणी लोकांना सांगू एकच मुद्दा सांगतो. एखाद्या ठिकाणी जर पाण्याची अडचण असेल तिथं तुम्ही तुमच्या शासकीय निधी उपलब्ध करा. काय करा? काय कागदोपत्री पूर्तता करून शासकीय काय बळ वापरायचं आणि तिथं बोर पाडावा, त्या बोरला पाणी लागावं, ते पाणी पिऊन ती प्रजा, तिथली कॉलनी, तितका प्रांत सुखी व्हावा. हे पुण्य 1000 सप्ती केल्याचं पुण्य लागते तुम्हाला. 1000 सप्ती केल्याचं. कर्मातली द्रव्यभूता एक पुरावा आहे, फक्त त्याचा अर्थ सांगतो. मालकांचा पुरावा आहे. एका व्यक्तीला पंढरपूरला जायची इच्छा, एका व्यक्तीला काशीला जायची इच्छा, पण पैसेच नाही. काशीला जायची इच्छा, मला पैसे पाहिजे. श्रीमंत माणूस, अंबादासराव तुमच्यासारखे, देदासराव तुमच्यासारखे, साहेब तुमच्यासारखा मोठा माणूस, हे 2000 घेऊन जाय काशीला. गेलं काशीला. ते काशीला गेल्यावर मेलं तरी अर्ध पुण्य तुम्हाला. मेला आला त्याशी अर्ध पुण्य. बळे पाठवली वाराणसी, पैसे दिले काशीला पाठवलं. पुरावा आहे महाराजांचा गोड. फक्त हे म्हणायचं तुमचं काय. स्वतः काशीला पाठवलं बळे द्रव्य देऊन. मग मेला आला त्याशी अर्ध पुण्य. महाराज वापस आला तरी पैसे देणाऱ्याला अर्ध पुण्य. तो तिकडे मेला तरी त्याला अर्ध पुण्य. चांगल्या कामाची इतकी ताकद. एखादा पंढरपूरला गरीब निघाला, का निघत नाही रे? काही नाही, तारांबळे पैशाची दर 500 रुपये. अर्ध पुण्य घरी बसल्या बसल्या. असं काही कामात पुण्य मिळते. कामात एक पुन्हा पुण्य सांगू तुम्हाला. 1.5 एकर जमीन होती एका माणसाला. 1.5 एकर. त्याला काबार कष्ट करून 25 एकर जमीन केली. अहो, कीर्तन ऐकायचे कशा करता? काहीतरी सुधारणा झाली पाहिजे ना. त्याचं नाव कीर्तन. नाही तर काय माणसं तर काय कॉपासून ऐकत आले. तो माझ्या लहानपणी कीर्तनाला गाड्या येत होत्या, बैलगाड्या लोक यायचे. असं कीर्तन रडून ऐकायचे. महाराजांना संत चरित्र सांगितलं, रडे हो माणसं ढासा ढासा कीर्तनात रडे. आणि जाताना ह्याच लोकांना बैलगाडी कंसाचं बाटू कुटून नेलं. आणि कीर्तनात रुमाल घेऊन तर रडे, आणि जाताना दुसऱ्याचं बाटू कुटून नेलं. कंसाचं टाळकीचं बाट गेलं की नाही बाटकातच कीर्तन. काय उपयोग असं कीर्तन ऐकून? 1.5 एकर जमिनीची 25 एकर जमीन केली. 25 एकर जमीन काढता येतच. त्या हलकाटाचं लग्न झालं. त्यानं ती सफरचंदावाली गालाची बाई, तिच्या जरा जास्त नादी लागलं, तिने याला मुठीत दाबलं. आणि मुठीत दाबलेला बगलात दाबायला लवकर जातो. मी मुठीतलं गाण्यात ऐकलं, नवरा माझ्या मुठीत ग. हे ट्रॅक्टरवाली मोठे आवाज करते. आणि माझं मेमरी कार्ड ताईते, मला 5-10 ऐकले की पाठ होते. शिव्या 2,500 पाठ. त्याच्यातल्या 450 तर इतक्या अस्सल येतात ओरिजिनल मराठवाड्यातल्या. फक्त देत नाही, शिमग्याच्या दिवशी देते त्या पण पाठ. मेमरी कार्ड ताईट. बगलात नवरा दाबला, माय बापाला बोलू दे. पुण्य सांगतोय पुण्य. कशात कीर्तन असतंय, कशात भागवते, कशात रामायणे, कशात पंढरपूरची वारी आहे, कशात काशीतली वारी. गावातल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीनं जाऊन त्या पोराची भेट घेतली आणि त्याला सांगितलं, अरे बाळा तू
तुझ्या बाबाला 1.5 एकर जमीन, मला 4 एकर होती रे. काबाड कष्ट करता करता मी बी 4 एकरची 15 एकर केली, तुझ्या बाबाला 1.5 एकरची 25 एकर केली रे. आज ती जमीन 35 लाख रुपये एकरची. किती प्रॉपर्टी तुझ्यासाठी कमी रे. म्हातार सोबत नेणार आहे का काय रे? म्हातारपणचं जीवन लेकरासारखं असतं रे. सांभाळ. गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीनं जाऊन पोराला सांगितलं, पोरग बापाला सांभाळू लागलं. 1 कोटी यज्ञ केल्याचं पुण्य चांगलं सांगणाऱ्याला भेटतंय. याचं नाव भजन आहे. असं वागणं गरजेचं. स्वामी रामांना आश्चर्याचे 2 धक्के बसले. एक हिच्या डोक्यावर सावली आहे आणि एक न पाहता नाव घेतलं. इथपर्यंत आलतो. कीर्तनकार जागेवर ड्रायव्हरनं कोणती लांबून एसटी आणा, पण मुक्कामाला बस स्टँडला न्यावं. ते रस्ता हुकले होते ना, तळ्याच्या कडीला उभी केली. आता रातच्या आंघोळी घालतो का सुंबळ्या आहे का नाही? कीर्तनकारानं किती फोरा, पण आपल्या कडेवर आलं पाहिजे. त्याचं नाव कीर्तनकार. आणि कीर्तनकाराला जर कडहो गवसत नसेल तर असं समजायचं हे दुसरीकडचं आहे, कडीवाजी नाही. माया झोपडीचा बांबूलही किडका, मई झोपडी मोडल. माया झोपडीचा बांबूलही किडका, मई झोपडी मोडल. हे तिथे कडीवाजीला तुम्ही आहे का नाही? फिरायचं का मका मागायला आता अजून सोडलीच नाही ना. बीबीजी श्रीराम श्रीराम शब्द वापरला. स्वामी रामांनी विचार केला, सूर्य जरी सावली धरीत असेल, माझं नाव जरी येत असेल, त्रिकाल असेल, पण नमस्कार करणार नाही. माणसं ठाम असतात. काही सनातन धर्माचा माणूस, वैदिक संप्रदायाचा माणूस, भागवत संप्रदायातला माणूस, संन्यासी महात्मा, वारकरी संप्रदायातला नामधारक कसा वाकेल कोणा पुढे? आणि नामधारका इतका मोठा कोणीच होत नाही. ब्रह्मवेत्ता सुद्धा नामधारका इतका मोठा नाही. ऐसे ब्रह्मवेत्ते अपरंपार नाही, नामधारकाच्या बरोबरीला येऊ शकत नाही, येऊ शकत नाही, येऊ शकत नाही. शुकाचार्य कोण? ब्रह्मवेत्ते. राधा कोण? नामधारक. राधा कोण होती? नामधारक. मीरा कोण होती? नामधारक. जन्मभराच्या सासाईत के मोजिले बाईनी विकत घेतला, बाईनी विकत घेतला. आयुष्यभराच्या सासाईत के नामाचे दाम मोजले, नामस्मरण केले, जगाचा पाप विकत घेतला. ती बाई नामधारक होती. तिचं नाव घेतल्या शुकाचार्याला समाधी लागत होती. ब्रह्मवेत्याला शुकयाज्ञवल्क हरीसी जानोनी हरी झाले. शुकयाज्ञवल्क